चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आपला तैत्तिरीय उपनिषद मध्ये शिक्षावल्ली हे चालू आहे आणि शिक्षावल्लीचे 3 अनुवाक झाले. त्याच्यामध्ये मागच्या रविवारी हे तृतीय अनुवाकामध्ये आपण ही संहितो उपासना, ही संहिता काय आहे हे आपण पाहिलं. आणि त्यामध्ये संहिता दृष्टी असं आपण हे पाहिलं की त्याच्यामध्ये हे 4 भाग आपण प्रत्येक ह्याचे पाहिले की पूर्व वर्ण, उत्तर वर्ण, संधी आणि संधान अशा या 4 दृष्टिकोनातून आपण विविध ठिकाणचे ही संहिता काय आहे हे आपण पाहिलं. आणि त्या संहितेच्या दृष्टिकोनातून आपण व्यष्टी आणि समष्टी या दोन्हीचाही अभ्यास आपण करू शकतो हे विस्ताराने आपण पाहिलं. आणि त्यानंतर आता आज आपण चतुर्थ अनुवाक आणि पंचम अनुवाक आज घेणार आहोत. तर या चतुर्थ अनुवाकचा जो विषय आहे तो ही विविध प्रकारची उपलब्धी ही कशी घ्यायची, म्हणजे मेधा जी धारण शक्ती असते ती मेधा कशी प्राप्त करायची, श्री कसं प्राप्त करायचं, हे विविध प्राप्त करण्याकरता कोणत्या प्रार्थना आणि कोणती उपासना करायची आणि कोणता होम करायचा याबद्दलची ही माहिती ही श्री मेधा बुद्धी इत्यादी कामना पूर्ण करण्याकरता होम कसा करायचा, होमासंबंधी मंत्र कोणते आहेत आणि त्याच्याकरता जप आणि होम कसा करायचा हा विषय हा आजच्या या चतुर्थ अनुवाक मध्ये आहे. तेव्हा तो चतुर्थ अनुवाक आपण सुरू करू. तेव्हा चतुर्थ अनुवाक मध्ये जो पहिला श्लोक आहे तो यश्चंद सा मृत वृषभो विश्वरूपः छंदोभ्योध्य अमृतात संभुवः समेंद्रो मेधया स्पृणोत अमृतस्य देव धारणो भूयासम शरीरम मे विचर्षणम जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरि विश्रुवम ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः ऋतुं मे गोपाय अवहंती वितन्वान. असा हा श्लोक आहे. त्याचा अन्वय आणि अर्थ पहिल्यांदा पाहूया आपण शब्दशः आणि नंतर त्याचा विस्तार काय आहे पाहूया. त्याच्यामध्ये त्याचा अन्वय असा आहे की यह छंदसाम ऋषभः विश्वरूपः अमृतात छंदोभ्यः अधिसंभूव सह इंद्रः मा मेधया स्पृणोतु देव अमृतस्य धारणः भूयासम शरीरम विचर्षणं मे मधुमत्तम भूयात् कर्णाभ्यां भूरि विश्वम मेधया पिहितः ब्रह्मणकोश असी मे श्रुत गोपाय. आता याच्यामध्ये मला मेधा उत्तम बुद्धी दे अशा प्रकारची सगळी प्रार्थना आहे. तर ह्या लोकांचा आपण अन्वय पाहिला त्याचा शब्दशः अर्थ काय आहे हे पाहू पण, म्हणजे आपल्याला नेमकं या श्लोकामध्ये काय सांगितलंय हे आपल्याला समजेल. काय प्रार्थना केलेली की त्यामध्ये असं म्हटलंय की छंद म्हणजे वेद. कारण वेद हे छंदात्मक असल्यामुळे छंद हा शब्दच मुळातून वेदाकरता वापरला जातो. म्हणून छंद म्हणजे वेद. तर त्या जो वेदामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जो सर्वरूप आहे आणि अमृत स्वरूप आहे, वेदापासून प्रधान रूपामध्ये जो प्रगट झालेला आहे, श्रेष्ठतम असा आविष्कारामध्ये जो प्रगट झाला आहे तो सर्वांचा स्वामी परमेश्वर हा मला माझ्या धारणेमध्ये बुद्धीमध्ये तो स्थापन हो. म्हणजे आता मेधा म्हणजे काय इथे सांगितलंय. मेधा म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये परमेश्वर स्थापन हो. म्हणजेच त्या ठिकाणी विवेक वैराग्य स्थापन होऊन तिथे ज्ञान प्रगट व्हावं अशी ही बुद्धीची स्थिती असावी. अशा प्रकारची त्या बुद्धी अशा गोष्टीला धारण करणारी जी बुद्धी आहे त्याला मेधा असं म्हटलंय. त्यानंतर पुढे असं प्रार्थना केली की हे देवा, मी आपल्या कृपेने अमृतमय परमेश्वरास धारणेमध्ये स्थापन करू. माझ्या श्रद्धेमध्ये मी परमेश्वराला मी स्थापन करावं. त्यानंतर पुढे असं म्हटलं की माझे शरीर हे विशेष स्फूर्तियुक्त चैतन्यमय व सर्व रोगापासून मुक्त राहावे.
त्यानंतर पुढे म्हटलंय की माझी वाणी अतिशय मधुर भाषणी असावी, माझ्या दोन्ही कानास उत्तम श्रवण शक्ती असावी, माझी बुद्धी सदैव चैतन्यमय राहावी आणि मला प्राप्त झालेल्या उपदेशाचे रक्षण व्हावे. असं ही पहिली प्रार्थना केली आहे. कारण माणसाला प्राप्त होतं पण ते निघून जातं. त्याचं संरक्षणही होणं आवश्यक आहे. आणि बुद्धीमध्ये सर्वात प्रथम मेधा मागितली. मेधा म्हणजे धारण शक्ती, की ते कशाला धारण करायचं? तो तो परमेश्वरालाच त्या बुद्धीमध्ये ते धारण झालं पाहिजे. तेव्हाच तिथे ती मेधा स्थापन होईल. तेव्हा या चतुर्थ अनुवाकामध्ये मे श्रुताय गोपाय या वाक्यापर्यंत परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच आवश्यक असणारे जे बुद्धीचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य मला प्राप्त हो आणि मला शारीरिक बळ पण प्राप्त हो, की ज्याच्या उद्देशाने मी ओंकाराची साधना म्हणजेच परमेश्वर प्राप्तीची साधना आणि त्याची प्रार्थना मी करेन. कारण ह्या ठिकाणी आशय असा आहे, की ओंकार हे परमेश्वराचे संबोधन आहे आणि ते प्रत्येक वेदोक्त मंत्रासोबत ओंकाराचा उच्चार केलेला असून तो सर्वश्रेष्ठ व सर्वरूप आहे. कारण मंत्रापूर्वीच आरंभ केलेल्या या ओंकाराचे उच्चारण केल्याने अपेक्षित फलाची प्राप्ती होते. येथे अविनाशी वेदापासून ओंकाराची निर्मिती झाली आहे असे गृहीत धरले आहे. तेव्हा ओंकार नाम आहे तर परमेश्वर नामी आहे. ओंकार हे नाम आहे, परमेश्वराचं संबोधन आहे ओंकार. आणि या परमेश्वर स्वतः हा त्याचा नामी आहे. तेव्हा हा नामी आणि नाम हे दोन्ही अभिन्न आहे. म्हणून ओंकार आणि परमात्मा हे अभिन्न आहे. म्हणून परमात्म्याचं स्मरण करताना ओम ह्या अक्षराचं स्मरण केलं तर हे त्याचं संबोधन होतं आणि त्या ठिकाणी परमेश्वर आणि ते स्मरण हे अभिन्न होतं. तेव्हा हा परमात्मा प्रणव रूप असल्याने सर्व देवदेवतांचा तो राजा आहे. इंद्र हे परमेश्वराचाच प्रतिनिधी आहे. तेव्हा इंद्रदेवालाच आपण प्रार्थना करतोय, की म्हणजेच परमेश्वराला प्रार्थना करतोय, की मला मेधाने संपन्न कर. माझ्या धारणेमध्ये तू, माझ्या बुद्धीमध्ये तू परमेश्वरा अखंड तुझं अधिष्ठान राहू दे. तेव्हा तात्पर्य असं आहे, की परमेश्वरा मला आजपर्यंत प्राप्त झालेलं जे काही ज्ञान आहे त्याचंही संरक्षण व्हावं. तेव्हा माझं शरीर कसं असलं पाहिजे, तर ते रोगरहित आरोग्यशाली असं राहिलं पाहिजे. माझ्या उपासनेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये. माझी धातृत्व भावाने म्हणजे धारण शक्ती जी आहे ती मेधायुक्त असून त्याचे संरक्षण व्हावे. परमेश्वरा तुझेच रूप व तुझं स्मरण माझ्या अंतःकरणामध्ये सदैव राहो आणि माझी जीव ही अतिशय मधुरवाणीने युक्त असली पाहिजे. नाहीतर कळत नकळतपणे जिभेने आपण कटू बोलतो आणि लोकांना आपण दुखवतो. तर ही भीती असल्यामुळेच ही प्रार्थना केली आहे, की माझी जिव्हा जी आहे ती नेहमी मधुरवाणीत असो, माझ्या वाणीमध्ये मधुर स्वर असो, मधुर नाम असो आणि तुझ्या गुणाचे वर्णन करणारे असो आणि तुझं नाम संकीर्तन ह्या जिभेमध्ये असावं. तसंच मधुर रसाचं त्याचं आस्वादनही त्याला करता यावं. अशी ही क्षमता या जिभेमध्ये तू दे, अशी प्रार्थना केली आहे. पुढे दोन्ही कर्णाद्वारे म्हणजे पुष्कळदा आपण कान जरी आपल्याकडे असले तरी जागृत कान नसतात. म्हणजे तो बहिराच असला पाहिजे असं नाही. तर आपलं मन जे आहे त्या विशिष्ट काही प्रवचन चालू असेल किंवा काही स्वर आपल्याला ऐकायचे असतील, तर त्या ठिकाणी आपले कान जे आहेत ते सामर्थ्याने भरलेले असतात असं नाही. तर दोन्हीही कानामध्ये ते सामर्थ्य आणि कल्याणमय शुभ शब्दाचे श्रवण करण्याचे सामर्थ्य हे माझ्यामध्ये अखंड राहो, अशी ही प्रार्थना केलेली आहे. आणि त्यानंतर या प्रार्थनेमध्ये असं म्हटलंय, की या दोन्ही कानांनी आचार्यांनी जे काही वर्णन केले, जे काही वेदाचं रहस्य सांगितलं आहे, जे काही वेदाचं ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञानाचं श्रवण करून त्याची ग्रहण करण्याची शक्ती ही मला प्राप्त हो आणि तुमचेच कल्याणमय अशी यशोगाथा ही श्रवण करण्याची मला शक्ती प्राप्त हो. म्हणून कान हे सर्वश्रेष्ठ आहेत. खऱ्या अर्थाने पाहिले तर कानाने तुम्हाला सर्वतोपरी ऐकता आलं पाहिजे आणि ग्रहण करता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे असं म्हटलंय, की प्रणव ओंकार रूप तू प्रत्यक्ष परमेश्वरच तुझा आविष्कार आहे. कारण तुझ्यामधील प्रत्येक भागातच म्हणजेच ओंकाराच्या प्रत्येक भागामध्ये परमेश्वरच ओतप्रोत भरलेला आहे. तेव्हा
लौकिक बुद्धीने व तार्किक बुद्धीने झाकलेली जी बुद्धी असते ती परमात्म्याच्या जो प्रभाव असतो तो प्रभाव त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून ही बुद्धीमध्ये तार्किक बुद्धी आणि लौकिक बुद्धी ही कमी व्हावी आणि ती ती परमेश्वराचं त्या ठिकाणी अधिष्ठान असावं असं अशी जी बुद्धी आहे त्यालाच मेधा असं म्हटलंय. तर ती मेधा ही माझ्यामध्ये अखंडपणे प्रस्थापित हो. तेव्हा परमेश्वरा या सर्व अडथळ्यातून तू आमच्या ह्या संबंध मानव विश्वाचं तू रक्षण कर आणि परमेश्वरा आम्हास प्राप्त झालेले जे काही उपदेश आहे त्याचंही तू रक्षण कर आणि तुझी कृपा अखंड राहू दे. तुझ्या कृपेनेच केवळ आम्हास उपदेश प्राप्त होऊन त्याची धारणा होऊ शकेल आणि असा उपदेश आम्हाला सतत प्राप्त हो आणि तुझं अखंड असं स्मरण राहो आणि माझी पूर्ण जीवन यात्रा ही तुझ्याच अनुसंधानात राहा. ही सुरुवातीचे हा पहिला श्लोक आहे. या पहिल्या श्लोकामध्ये सर्वतोपरी मेधा, बुद्धी आणि शरीराचं संरक्षण आणि मधुर जीभ जिव्हा असावी अशा प्रकारचं हे सर्व वर्णन आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा श्लोक पाहूया. दुसऱ्या श्लोकामध्ये अवाहंती वितन्वा म्हणजे आता हा ऐश्वर्याची इच्छा असणारा हा मंत्र आहे की मला सर्वतोपरी ऐश्वर्य मला प्राप्त व्हावं आणि ऐश्वर्याच्या इच्छेची पूर्ती होण्याकरता हे हवन करण्याचे मंत्र आहेत. हे आता इथून हवन कसं हवन ह्या मंत्राने करायचंय की जेणेकरून त्या यज्ञामध्ये आपण आहुती टाकतोय आणि ते आहुती टाकताना स्वहा असा त्याचा उच्चारण करतोय. पण हे सर्व सर्वतोपरी ऐश्वर्य प्राप्त होण्याकरता असं हे हवन आहे. तर मंत्र असा आहे की आवाहंती वितन्वाना कुर्वाणाची रमात्मनः वासांसी मम गावश्च अन्नपानेच सर्वदा ततो मी श्रियमावह रोमाशां पशुभिः सह स्वाहा. अन्वय असा आहे की ततः यश्री मम मम आत्मनः अचिरम वासांसी च गावः च अन्नपाने सर्वदा आवहन्ति वितन्वाना च कुर्वाणा लोमशाम पशुभिः सहताम श्रियम मे आवाह स्वाहा. आता याच्यात काय मागितलंय बघा की आता त्यानंतर असं मागितलंय की हे ऐश्वर्य प्राप्त करण्याची एक पद्धत या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि परमेश्वराला प्रार्थना केली जाते या मंत्रामध्ये. त्यात असं म्हटलंय की जो श्री नावाचं जे तत्व आहे ते माझे आणि स्वतःसाठी त्वरित विविध प्रकारचे मला वस्त्र, गायी, खाण्यापिण्याचे पदार्थ हे मला सदैव प्राप्त व्हावेत. त्याची कुठेही अभाव असता कामा नये. म्हणजे आपण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो की मनुष्य जगण्याकरता जे जे म्हणून काही आवश्यक आहे म्हणजे त्या काळामध्ये गायी आवश्यक होत्याच. त्यानंतर विविध वस्त्र पाहिजे, खाण्यापिण्याचे पदार्थ पाहिजेत असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचाच विस्तार करणारी त्यांना निर्माण करणारी जी काही अन्य जे पशु आहेत तसं आता मेंढ्यांचा उल्लेख केलाय तिथे की लोकर असणारी मेंढ्या पाहिजे. लोकर असणाऱ्या मेंढ्यांनी व इत्यादी पशूंनी युक्त अन्य पशुसहित धनाची प्राप्ती व्हावी अशी या ठिकाणी इच्छा केली आहे आणि याच उद्देशाने इथे मी स्वाहाकार करून आहुती देत आहे असं या शब्दशः त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा थोडासा विस्तार असा आहे की या चतुर्थ अनुवाकमध्ये या मंत्रामध्ये ततः पदापासून अवाह स्वाहा या पदार्थापर्यंत ऐश्वर्याची कामना आणि सकाम मनुष्यासाठी ही प्रार्थना आहे. ही परमेश्वराला केलेली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना करत असताना अग्नीमध्ये आहुती देण्याची पद्धत दाखवली आहे. आणि ती प्रार्थनेचा भाव काय आहे तर हे अग्नीच्या अधिष्ठाता परमेश्वरा जे माझ्या स्वतःकरिता आवश्यक असणाऱ्या आणि त्वरित प्राप्त व्हावेत त्यामध्ये विविध प्रकारचे वस्त्र प्राप्त व्हावेत, गायी प्राप्त व्हावेत, खाद्य पदार्थ प्राप्त व्हावेत, जलपेय असावेत, तसेच सर्वच वृद्धिंगत होणारे आणि पुन्हा पुन्हा नवीन रूपाने उत्पन्न होणारे तसेच धन समृद्धीस प्रदान करावे आणि त्याचबरोबर लोकर असणाऱ्या मेंढ्या आणि अन्य सारे पशु हे प्राप्त व्हावेत. सर्व भोग सामुग्रीने युक्त साधन रूप धन आम्हास प्रदान करावे. या मंत्राचे उच्चारण करीत शेवटी स्वहा या शब्द संबोधनाने अग्नीमध्ये आहुती दिली आहे. असे हे ऐश्वर्य प्राप्तीचे साधन आहे. आता या ठिकाणी परत एकदा मला थोडस यजुर्वेदाबद्दलच बोलायचंय
यजुर्वेद हा यजन आणि यज्ञ याग करण्याकरता असलेला हा वेद आहे आणि त्याच्यामध्ये सगळं क्रियाप्रधान असलेला हा वेद आहे. म्हणून ही सगळी क्रिया आपल्याला या तैत्तिरीय उपनिषदाच्या या ह्याच्यामध्ये दिसते आहे शिक्षावल्लीमध्ये. आणि शिक्षावल्ली म्हणजेच जी विभिन्न प्रकारची जी विद्या आहे ती विद्या शिकायची आहे. तरी ही यज्ञविद्येमध्ये ही अग्नीची तुम्ही अग्नीमध्ये हवन करून हे सर्व प्रकारचं ऐश्वर्य तुम्हाला मिळावं म्हणजे तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि ते सामर्थ्य मिळाल्यावर तुम्ही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला जाल असं इथं अध्यारूत आहे. म्हणजे खरं म्हणजे मनुष्याला परमेश्वर प्राप्ती करावी हा त्याचा उद्देश आहे. पण त्याच्या आधी त्याची सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत असं गृहीत धरून त्यांनी या ठिकाणी हे प्रार्थना या म्हटलेल्या आहेत. पुढे पुढचा श्लोक तिसरा श्लोक असा आहे की आचार्यांनी आता हे आचार्य ह्या ठिकाणी प्रार्थना करतात. आचार्य आणि शिष्य म्हणजे आचार्य म्हणजेच गुरु आणि गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जे काही विद्या देणं घेण्याचं जे कार्य होतं त्याच्या आधी आचार्य जे आहेत हे आपले विद्यार्थी कसे असावेत तर त्या संदर्भामध्ये हे यज्ञामध्ये हवन करत करत ती आपली इच्छा व्यक्त करतात की आचार्य जे हे ब्रह्मचारी असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्याही हितासाठी हे हवन करतात आणि स्वतःला विद्यार्थी कसे हवेत त्याही बद्दल ते हवन करतात. तेव्हा त्या हवनाच्या विधिविधानाबद्दल ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. तो श्लोक असा आहे की अमायंतु ब्रह्मचारिण स्वाहा विमायंतु ब्रह्मचारिण स्वाहा प्रमायंतु ब्रह्मचारिण स्वाहा दमायंतु ब्रह्मचारिण स्वाहा क्षमायंतु ब्रह्मचारिण स्वाहा. त्याचा अन्वय असा आहे की ब्रह्मचारिण मागे धरून बसतो. ठीक आहे. आवाज कोणाचा येतो? ब्रह्मचारिण आयंतु स्वाहा ब्रह्मचारिण विमायंतु स्वाहा ब्रह्मचारिण प्रमायंतु स्वाहा ब्रह्मचारिण दमायंतु स्वाहा ब्रह्मचारिण क्षमायंतु स्वाहा. त्याचा शब्दशः अर्थ काय आहे की मला ब्रह्मचारी विद्यार्थी ब्रह्मचारी या ठिकाणी विद्यार्थी तर मला ब्रह्मचारी लोक माझ्या जवळ यावेत या उद्देशाने मी ही आहुती देत आहे. की हे ब्रह्मचारी कसे पाहिजेत हे ब्रह्मचारी कपटशून्य असावेत. स्वाहा म्हणजे स्वाहा म्हणजे या उद्देशाने मी आहुती देतो. ब्रह्मचारी हे प्रामाणिकतेने आणि ज्ञान प्राप्त करणारे असावेत ह्या उद्देशाने मी आहुती देत आहे. ब्रह्मचारी लोक हे इंद्रियाचे दमन करणारे असावेत आणि त्या उद्देशाने मी ही आहुती देत आहे. ब्रह्मचारी लोक हे मनास वश करणारे म्हणजे शमन करणारे असावेत. अशा प्रकारचे ब्रह्मचारी असावेत त्या उद्देशाने मी हे हवन करत आहे. तेव्हा या चतुर्थावाकाच्या अनुवाकाच्या ह्या श्लोकामध्ये या शिष्याच्या हितासाठी आचार्यांनी या मंत्राद्वारे हवन करण्याची इच्छा केली आहे. आणि त्याचा आशय असा आहे की ते म्हणतात की मला उत्तम ब्रह्मचारी लोक पाहिजेत माझ्याजवळ विद्येचं अध्ययन करण्यासाठी त्या जिज्ञासीपोटी येणारे ब्रह्मचारी विद्यार्थी मला पाहिजेत. अशा उद्देशाने हा मंत्रोच्चार करून स्वाहा शब्दाने ही आहुती दिली आहे. तेव्हा हे ब्रह्मचारी कपटशून्य असावेत ज्ञान ग्रहण करणारे असावेत इंद्रियाचे दमन करणारे असावेत आणि मनास वश करणारे म्हणजे मनास शमन करणारे असावेत. अशा प्रकारे विद्यार्थी मला प्राप्त होत म्हणजे आचार्यांची सुद्धा या ठिकाणी इच्छा आहेत. आचार्यांच्या समोर सुद्धा ही अडचणी आहेत की त्यांना चांगले विद्यार्थी मिळणे त्या काळात सुद्धा कठीण होतं. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा कोणी आचार्य काही ज्ञान देण्याकरता बसलेले म्हणजे समजा आपण आधुनिक पद्धतीने जर पाहिलं तर आधुनिक पद्धतीने तुम्ही एखादी शाळा काढली किंवा काही क्लासेस काढले टीचिंगचे तर त्याच्यामध्ये सर्वतोपरी चांगल्या प्रकारचे विद्यार्थी मिळणं हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे की जे तुम्ही दिलेलं ज्ञान ग्रहण करतील आणि ते कपटशून्य असावेत. इंद्रियाचं दमन इंद्रिय आणि मन आणि इंद्रियाचं नियंत्रण करणारे ते असावेत आणि कपटशून्य असावेत. म्हणजे आताही काळ जर आपण पाहिला तर आजच्याही काळामध्ये हे इंद्रियाचं शमन आणि मनाचं दमन जे आहे हे मनाचं शमन आणि इंद्रियाचं दमन हे जे आहेत हे आवश्यकच आपल्याला दिसून येतं. आणि ते ज्ञानाची जिज्ञासा असणारी पाहिजे. तेव्हा या गोष्टी आजही लागू आहेत. म्हणून आचार्यांनी जे काही इथे हवन केलेलं आहे त्या हवन करताना ज्या ज्या गोष्टीची त्यांनी अपेक्षा केली त्या गोष्टीचं ज्या गोष्टी आजही त्या लागू आहेत.
त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये आचार्य आपले लौकिक आणि परलौकिक हितासाठी कोणत्या कोणत्या मंत्राचं हवन करतात त्याची विधी दाखवली. यशो जने सानी स्वाहा श्रेयान वसस्यो सानी स्वाहा तम त्वा भग प्रविशानि स्वाहा समा भग प्रविशानि स्वाहा तस्मिन् सहस्त्र शारवेणि भगाह त्वयि भुजे स्वाहा. अन्वय असा आहे की जने यशः असानि स्वाहा वसस्याः श्रेयान असानि स्वाहा भगतम प्रविशानि स्वाहा भगसः मा प्रविश्य स्वाहा भगतस्मिन् सहस्रशाखे त्वयि अहम निसृजे स्वाहा. आता याचा अर्थ मराठीत काय आहे आणि आशय काय ते आपण पाहू. याच्यामध्ये हे आचार्य जे काही आहे तर ते आचार्य आपल्या स्वतःच्याही शक्ती प्राप्त करण्याकरता इथे हवन करतायत आणि प्रार्थना करतायत. त्यामध्ये लोकांमध्ये मी यशस्वी व्हावे या उद्देशाने मी आहुती करत आहे. त्यामुळे मला ह्या सर्व लोकांमध्ये मला यश प्राप्त व्हावं, मला धनवानांच्या तुलनेत मी अधिक धनवान व्हावं अशा प्रकारची इच्छा केली आहे. आणि हे भगवान तू आता माझ्यामध्ये प्रवेश कर असे अशा प्रकारची प्रार्थना त्रिवार केलेली आहे. आणि असं म्हणून 3 वेळेला म्हणून स्वाहा म्हटलेले आहे. आणि हे भगवंता त्या सहस्त्र शाखा असणाऱ्या तुमच्या ध्यानाद्वारे निमग्न होऊन मी पवित्र हो. म्हणजे तुझं जे ब्रह्मांड व्याप्त जे काही स्वरूप आहे ते स्वरूप मला ध्यानामध्ये हे प्राप्त हो, मला दर्शन हो आणि माझी शक्ती अनेक गुणाने ती वाढो अशा प्रकारचा हा शब्दशः अर्थ आहे. त्यातला आशय म्हणजे असा आहे की या चतुर्थ अनुवाकामध्ये या 4थ्या श्लोकामध्ये आचार्यांना आपल्या हितासाठी ज्या मंत्राद्वारे हवन केले आहे त्याचं या ठिकाणी सर्व वर्णन केले आहे. आशय असा आहे की आचार्यांना लोकांमध्ये मी यशस्वी व्हावं असं वाटतं आणि जगामध्ये माझ्या यशाचा सर्वत्र प्रचार व्हावा, माझं नाव सगळीकडे व्हावं, माझ्याकडून असे कोणीही आचरण होऊ नये की ज्याच्यामुळे माझ्या यशास ग्रहण लागेल याच उद्देशाने हा मंत्रोच्चाराचं आवाहन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे महान धनवानापेक्षा मी अधिक संपत्तीवान बनावे, हे भगवान आपल्या दिव्य स्वरूपात माझा प्रवेश व्हावा आणि हे स्वरूप माझ्या मनामध्ये प्रस्थापित व्हावे. हे भगवान आपल्या सहस्रावधी शाखा असणाऱ्या दिव्य रूपामध्ये मी ध्यानाद्वारे निमग्न होऊन आपल्या मी स्वतः पवित्र करावे अशा प्रकारच्या या 5 आहुती या अग्नीमध्ये प्रदान करून या सर्व मंत्राचे उच्चार करावेत असे आचार्य स्वतःच्या लौकिकाकरता हे सर्व करतायत की माझा लौकिक वाढावा म्हणजे मला विद्यार्थी जास्त. म्हणजे आता आपण अलीकडचे जर सगळे हे ट्युशन क्लासेस किंवा हे पाहिले तर त्यांचे विचार आणि यांच्या विचारात फार मला फरक आढळत नाही की आमचं सुद्धा भरभराट हो, आम्हाला सुद्धा धन प्राप्त हो, आम्हालाही प्रसिद्धी आणि लौकिकता प्राप्त हो अशा प्रकारची इच्छा करणारे आजचे जे काही शिक्षक आहेत आणि त्यावेळेस जे आचार्य आहेत त्याच्यामध्ये मला खूप साम्य दिसतं. आणि यजुर्वेदाचे हे वैशिष्ट्य मला दिसतं की यजुर्वेदामध्ये प्रथम तुम्ही सर्व इच्छा पूर्ण करा आणि मग परमेश्वराची प्रार्थना करा अशा प्रकारच्या विचाराचा पुरस्कार इथे दिसतो. त्यानंतर पुढे या अनुवाद 4थ्यामध्ये 5वा श्लोक असा आहे की यथा पहा प्रवता यांती यथा मासा अहर्जरम एवं मा ब्रह्मचारिणो धातरायंतु सर्वतः स्वाहा प्रतिवेशौसी प्रमा भाही प्रमापत्यस्व. अन्वय असा आहे की यथा आपहा प्रवता यांती यथा मासाः अहर्जरम यांती धातः एवं माम सर्वतः ब्रह्मचारिणः अयन्तु स्वाहा प्रतिवेशः असीमा प्रभाही मा प्रपद्यस्व. आता इथे ते अपेक्षा कसे पुन्हा एकदा आचार्यांचीच अपेक्षा आहे की हे विद्यार्थी माझ्याकडे कसे मिळावेत, मला जास्तीत जास्त विद्यार्थी माझ्या आश्रमामध्ये कसे यावेत याचा त्यांनी दृष्टांत दिलाय की ज्या प्रकारे नदी इत्यादीच्या नदीसारखे जे जलप्रवाह आहेत हे जलप्रवाहाची दिशा ही उताराच्या दिशेने असते आणि शेवटी हे जलप्रवाह समुद्रामध्ये विलीन होतात. असे ज्याप्रमाणे हे जलप्रवाह समुद्रामध्ये विलीन होतात त्याचप्रमाणे असं आपण पाहतो की महिने दिवस इत्यादी जो काही काळ आहे
तो शेवटी ह्या वर्षामध्ये विलीन होतो. आता आपण पाहतोच आहे डिसेंबरचा जो आता शेवटचा आठवडा आलाय, त्या पूर्ण 2020 मध्ये जे काही महिने होते, दिवस होते, हे सर्व या संवत्सरामध्ये, या वर्षामध्ये विलीन होतात आणि या पूर्ण काळ संपन्न होतो तो आणि नूतन काळ सुरू होतो. त्याप्रमाणे हे परमेश्वरा या प्रकारे माझ्याकडे सर्व बाजूनी ब्रह्मचारी लोक येवो. म्हणजे ज्याप्रमाणे तो नदीचा प्रवाह हा समुद्रात विलीन होतो किंवा ज्याप्रमाणे हे दिवस आणि महिने हे त्या वर्षाच्या पूर्ण वर्षामध्ये विलीन होतात, त्याप्रमाणे हे दोन दृष्टांत दिले, त्या उदाहरण दिलेले आहेत. त्या उदाहरणाच्या अनुसार मलाही सर्व बाजूनी सर्व प्रकारे हे ब्रह्मचारी जे विद्यार्थी आहेत ते माझ्याकडे येऊन माझ्या आश्रमामध्ये येऊन ते स्थायी व्हावेत, ही ह्या उद्देशाने मी आहुती देतोय. आणि हे सर्वांचं हे आश्रम जो आहे हा सर्वांचं विश्रामस्थान असावं. आणि माझ्यासाठी परमेश्वरा तू ही गोष्ट ही प्रकाशित कर, त्याची लौकिकता वाढव आणि हे सर्व प्रकारचे हे विद्यार्थी हे मला प्राप्त हो, अशा प्रकारचा ते हे प्रार्थना केली आहे. तेव्हा त्याचा विस्तार असा आहे की ज्या प्रकारे पुन्हा एकदा तेच उदाहरण दिले की संपूर्ण जलप्रवाह उताराच्या दिशेने नेहमी वाहत जाते आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळते. आणि ज्या प्रकारे महिने दिवस आणि संवत्सर रूपी हे सर्व काळामध्ये संमिलित होतात, त्याच प्रकारे माझ्या दिशेने सर्व माझ्या माझ्या बाजूने सर्व दिशेने हे ब्रह्मचारी लोक हे सहजतेने यावेत व त्यांना मी विद्या प्रदान करावी आणि माझ्याकडून त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना योग्य तो उपदेश मिळावा, अशा प्रकारची इच्छा ते हवन करून स्वाहाकार करून म्हणतात. आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तव्याचं पालन करण्याची त्यांची प्रवृत्ती असावी, त्या विद्यार्थ्यांची आज्ञा पालन करण्याची त्यांची प्रवृत्ती असावी. या विवेचावरून ह्या सर्व जे विवेचन केले व त्या उद्देशास आपण पूर्ण करण्यासाठी हा मंत्रोच्चार केलेला आहे. आणि हा स्वाहाकार करून अशा प्रकारची आहुती टाकली आहे. तेव्हा ही प्रार्थना ही संक्षिप्तपणे अशी सांगितली की हे परमेश्वरा, तुम्ही सर्वांचे विश्राम स्थान आहात. आता माझ्यासाठी आपल्या दिव्य स्वरूपात तुम्ही माझ्यासाठी आपल्या दिव्य स्वरूपास तुम्ही प्रकाशित करावे आणि तुम्ही मला प्राप्त व्हावे, या उद्देशाने मंत्रोच्चारण पूर्व करून ही स्वहा शब्दाने ही शेवटची आहुती ही अग्नीमध्ये टाकतात. आणि शेवटी ही परमेश्वर प्राप्ती करताच हा सर्व खटाटोप आहे. म्हणजे आधी धन मागितलं, लौकिकता मागितली, विद्यार्थी मागितले आणि सगळ्याचा परिणाम जो आहे हा शेवटी परमेश्वराची प्राप्ती व्हावी. म्हणून या चौथ्या अनुवाकाद्वारे हे इहलोक आणि परलोक या दोन्हीच्याही उन्नतीचा या ठिकाणी प्रार्थना आहे. आणि इहलोक सुद्धा संपन्न व्हावा आणि परलोकात सुद्धा ही संपन्नता प्राप्त व्हावी, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून ही प्रार्थना केलेली आहे आणि ही हवन केलेलं आहे. तेव्हा हे प्रकरण जे आहे हे अतिशय श्रेयस्करही आहे आणि प्रिय म्हणजे आवडीचंही आहे, सुंदरही आहे आणि अशा प्रकारचं आहे. आणि आपल्या सर्वांचं त्याच्यामध्ये हे कल्याण व्हावं अशी ही इच्छा केलेली आहे. आणि सर्वच मानवांना याच्यामध्ये ही विधी अशी दाखवली आहे की सर्वांचा सर्वतोपरी त्या ठिकाणी उद्धार व्हावा, अभ्युदय सुद्धा त्यांचा व्हावा, असं या पूर्ण संबंध या चतुर्थ अनुवाकामध्ये आपण पाहिलं. आणि त्याच्या अनुसार ही अनुष्ठानाची सुरुवात केली पाहिजे, असं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. असा हा चतुर्थ जो चतुर्थ अध्याय हा आपण आता पाहिला. हा चतुर्थ अनुवाक आपण पाहिला आणि हा चतुर्थ अनुवाक इथे संपतो. त्यानंतर हा नवीन विषय सुरू होता आता पंचम अनुवाक. हा पंचम अनुवाक जो आहे तो व्याहती म्हणजे भू भुवा स्वहा म्हणजे जे आपण त्रैलोक्य म्हणतो त्या त्रैलोक्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हा नवीन विषय हा सुरू झालेला आहे. म्हणजे आधीचा विषय जो चतुर्थ अनुवाद जो आपण पाहिला ती सगळी प्रार्थना आणि ती हवन प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आचार्य आणि विद्यार्थी यांचं सगळ्यांचंच हे उद्धार व्हावा आणि अभ्युदय सुद्धा त्यांचा व्हावा ह्याच्याकरता जो सांगितला आहे. त्याच्यानंतर आता जी उपासना ह्या
पंचम अध्यायामध्ये पंचम अनुवाकामध्ये जो सांगितलेली आहे तर ती तो तो जो विषय आहे तो विषय ती ती उपासना जी आहे ही विभिन्न जे लोक आहेत त्या विभिन्न लोकांमध्ये हे त्याचं ज्ञान प्राप्त होणं हीच त्या ठिकाणी उपासना आहे. म्हणून ह्या या चतुर्थ अध्यायातला हा जो पंचम अनुवाक आहे तो पंचम अनुवाकचा आपण ह्या सर्व लोकांचं वर्णन असलेला हा आपण अनुवाक आपण पाहूया. त्याच्यामध्ये 3 श्लोक आहेत. त्यात पहिला श्लोक जो आहे तो असा आहे. भूर्भुवः स्वरिती वा एतस्ति स्त्रो तसामः स्मैतां चतुर्थीं महाचमस्य प्रवेदयेत् म इति तद्ब्रह्मा स आत्मा अंगान्यन्य देवताः भूरिति वा अयं लोकः भुव इत्यन् अंतरिक्षं सुवरि इत्यसौ लोकः मह इत्य आदित्यः आदित्येन भाव सर्वे लोका मह्यन्ते. अन्वय असा आहे की भूः भुवः स्वः इति एताः वै तिस्रः व्याहृतयः तासां चतुर्थीं महः इति एतां महाचमस्य प्रवेदयेत् स्म तत् ब्रह्मसे सह आत्मा अन्याः देवताः भूः इति वै अयं लोकः भुवः इति अंतरिक्षं सुवः इति असौ लोकः महः इति आदित्यः आदित्येन भाव सर्वे लोकाः मह्यन्ते. तर इथे या 4 लोकांचं वर्णन आहे. भू भुवः स्वाहा हे 3 लोक आहेत आणि त्यानंतर महा या चौथ्या लोकांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. 4 व्याहृती इथे सांगितल्या आहेत. तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की भूः भुवः स्वहा या प्रकारे हे प्रसिद्ध असणारे 3 व्याहृती आहेत. व्याहृती याचा अर्थ लोक आणि म्हणजे आपण एक एक लोक आहे. जसं भूलोक आहे पृथ्वी ही एक व्याहृती आहे. त्यानंतर अंतरिक्ष ही दुसरी व्याहृती आहे. स्वर्गलोक हा तिसरी व्याहृती आहे. तेव्हा या 3 व्याहृती ज्या आहेत ह्या भू भुवः स्वाहा अशा 3 शब्दांनी त्याचं संबोधन केलेलं आहे. आणि या तिन्हीच्या तुलनेमध्ये आता ही चौथी एक व्याहृती सांगितली त्याचं नाव मह हा या नावाने ती प्रसिद्ध आहे. या चौथ्या व्याहृतीस महाचमसाच्या पुत्राने सर्वप्रथम जाणले होते. ती चौथी व्याहृतीच जी आहे तीच ब्रह्म आहे असं या ठिकाणी म्हटले. ही पूर्वी सांगितलेल्या तिन्ही व्याहृतीचा आत्मा आहे. म्हणजे या तिन्ही लोकांचा जर पूर्णपणे सर्वतोपरी श्रेष्ठ असा जो काही नियंत्रक आहे तो आत्मा किंवा ते ब्रह्मतत्व जे आहे ते मह ह्या लोकात आहे. तेव्हा अन्य सर्व देवता सुद्धा या मह या म्हणजेच ब्रह्मतत्व याचेच ते अंश आहे. त्यामुळे भूहू ही जी व्याहृती आहे ती हा पृथ्वीलोक आहे. भुव हा ही व्याहृती अंतरिक्ष आहे. स्वह ही व्याहृती प्रसिद्ध स्वर्गलोक आहे आणि मह ही व्याहृती आदित्य सूर्य आहे. कारण आदित्यापासूनच सर्व लोकांचे पोषण होते. आदित्यापासूनच सर्वांचं रक्षण होते. म्हणून ही मह या व्याहृतीला त्यांनी आदित्य सूर्य असं त्यांनी सांगितलंय. पण ती ब्रह्मतत्वच आहे कारण सूर्य सुद्धा ब्रह्मतत्वाचाच एक भाग आहे. म्हणून मह हा ही अंतिम श्रेष्ठ व्याहृती असं सांगितलेलं आहे. तेव्हा याचा विस्तार असा सांगितला आहे की या पंचम अनुवाकामध्ये भू भुवः स्वाहा आणि महा अशा या 4 व्याहृतीच्या उपासनेचे रहस्य सांगितले आणि नंतर पुढे त्याच्या फळाचेही वर्णन केले. प्रथम असं सांगितलं आहे की भूः भुवः स्वाहा या 3 व्याहृती ह्या प्रसिद्ध आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त जी चौथी व्याहृती मह आहे याच्या उपासनेचे रहस्य हे महाचमस ऋषींच्या पुत्रांनी सांगितले आहे. त्याचा आशय असा आहे की या 4 व्याहृतीचे 4 प्रकारचे प्रयोग करीत उपासना करण्याची विधी ही सांगितलेली आहे. तेव्हा ती प्रचलित झाली आहे व त्यानंतर या 4 व्याहृतीपासून कोणत्या कोणत्या प्रकारच्या भावना धारणा धरून उपासना करायची आहे हे सुद्धा येथे स्पष्ट केले. या 4 व्याहृतीमध्ये महा हा जो चौथी जी व्याहृती आहे ती प्रधान आहे. ती सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा उपास्य देवतेमध्ये महा ही व्याहृती ब्रह्मतत्वाचे स्वरूप आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जो मनुष्य जाईल महा या
लोकांमध्ये जो जाईल तो ब्रह्मस्वरूप झालेला असेल असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. सर्व देवदेवता सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचेच अंश आहेत असं या विधानात स्पष्ट केले आहे. तेव्हा ही जी चौथी व्यारती मह ही ब्रह्मतत्वाचं संबोधन असणारी ही ब्रह्मच आहे. म्हणजे ही नुसतं संबोधन नाही, तर ती व्याहती ही ब्रह्मच आहे. आणि ती सर्व लोकांचा आत्मा आहे. ती सर्व स्वरूप आहे आणि सर्व देवदेवतांचा तो व्याप्त तत्व आहे. तेव्हा अशा काही देवतांच्या या व्याहतीद्वारे जी उपासना केली जाते ती यांचे विस्मरण होऊ नये. म्हणजे आपण जेव्हा देवदेवतांचं जेव्हा उपासना करतो तेव्हा त्याचा खरा अर्थ आपण त्या ब्रह्मतत्वाचीच उपासना करतो. पण आपण निमित्त देवतांचं आहे, पण प्रत्यक्ष ती उपासना ही ब्रह्मतत्वापर्यंतच जाते. त्यामुळे त्या ब्रह्मतत्वाचं विस्मरण होऊ नये. देवतांचा अभ्यास जेव्हा उपासना करतात त्यावेळेस ही आपण ओंकाराचा ध्वनी ओम म्हणूनच आपण प्रत्येक देवतांचं नाव घेतो. तेव्हा त्या देवतेच्या नावाने जेव्हा ओम ह्या शब्दाचा उच्चार होतो तेव्हा त्या ब्रह्मतत्वाचंच आपण ते उच्चारण करत असतो आणि ते ब्रह्मतत्व सर्वत्र आहे असं गृहीत धरूनच ती उपासना होते. म्हणून परमेश्वराचीच ती उपासना आहे जो सर्वत्र आणि सर्वव्याप्त आहे. तेव्हा सर्व देवता सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचे अंश आहेत. अशी ही उपासना ही ब्रह्मतत्वाचीच उपासना आहे असं या ठिकाणी इथे वर्णन केलं आहे. आणि त्याच्यानंतर या व्याहतीमध्ये सर्व लोकांचे चिंतन करण्याची विधी सुद्धा या श्लोकामध्ये दिलेली आहे. ती कशी आहे तर पहिला भूलोक आहे. भू हा म्हणजेच पृथ्वी लोक आहे. भू हा म्हणजे अंतरिक्ष लोक. आणि स्व हा सुप्रसिद्ध स्वर्ग लोक आहे. आणि महा हा सर्वांना जो श्रेष्ठतम असा सांभाळणारा नियंत्रक हा सूर्य म्हणजे सूर्याच्या प्रभावाने होणारा असा हा महलोक आहे. म्हणजेच तो ब्रह्मस्वरूप आहे. तात्पर्य असं आहे की भुहा स्वाहा हे तिन्ही व्यारती या त्या परमेश्वराच्या विराट शरीरास आविष्कृत करीत असून आत्मारूप परमेश्वरासच या सर्व लोकांमधून तो प्रगट करत आहे. महा हा हे सूर्याचंच नाम आहे खरं सांगायचं. आणि सूर्याचाही आत्मा तो अंतिम परमेश्वरच आहे. तेव्हा सर्वत्र परमेश्वराचीच उपासना त्या ठिकाणी दिलेली आहे. तेव्हा परमात्माच हा सूर्याच्या माध्यमातून सर्व लोकांस प्रकाशित करत असतो. यासाठी येथे सूर्याच्या उपलक्षणाने या विराट शरीरास आत्मरूपाने प्रकाशित करणाऱ्या ही परमेश्वराचीच उपासना या ठिकाणी ही सांगितलेली आहे. असा हा पहिला श्लोक आपण अनुवाद 5 मध्ये पाहिला आणि ज्यामध्ये या 4 व्याहतीचं आपण हे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या चारही व्याहतीचा त्या संदर्भात हा अनुवाद 5 मधला दुसरा श्लोक काय म्हणतोय ते बघ. भूरिति वा अग्निः भुवः इति वायुः स्वरित्यादित्यः म इति चंद्रमाः चंद्रमसा भाव सर्वाणि ज्योतिषी मह्यन्ते. भूरिति वा रुचः भुवः इति सामानि भोरिति यजोंषि म इति ब्रह्म ब्रह्मणा भाव सर्वे वेदा महयन्ते. अन्वय असा आहे की भू इति वै अग्नि भुवा इति वायु स्वहा इति आदित्य आणि महा इति चंद्रमा चंद्रमस भाव सर्वाणि ज्योतिषी मह्यन्ते. भू इति रुचः भुवा इति सामान्य सुवा इति यजुषी म इति ब्रह्म ब्रह्मणा भाव सर्वे वेदा मह्यन्ते. आता इथे प्रत्येक जो लोक आहे प्रत्येक व्याहती आहे त्या ठिकाणी काय कुठल्या कुठल्या गोष्टीचं महत्व आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की भू ही जी व्याहती आहे त्या ठिकाणी अग्नी आहे म्हणजे पृथ्वी. पृथ्वीच्या ठिकाणी अग्नी असतो. त्यानंतर भुवाहा भुवाहा म्हणजे अंतरिक्ष. या अंतरिक्षाच्या ठिकाणी वायू आहे. वायू म्हणजे एक एक महाभूताचाही तिथे संबंध आहे. आणि स्वहा इथे ह्या स्व हा म्हणजे स्वर्ग. स्वर्ग लोकामध्ये आदित्य आहे. आणि मह हा या ठिकाणी इथे चंद्रमा सांगतो. इथे चंद्रमा आहे कारण चंद्रापासूनच सर्व ज्योतीचे रक्षण होते. सर्व ज्योतीचे महत्व तिथेच सिद्ध होते. म्हणून या चारही लोकांचा संबंध हा पृथ्वीचा अग्नीशी संबंध आहे. त्यानंतर अंतरिक्ष म्हणजे भुव हा याचा वायू तत्वाशी संबंध आहे. स्वर्गामध्ये आदित्याचा संबंध आहे. आणि मह हा म्हणजे ब्रह्मतत्वाचं जे लोक आहे त्या ठिकाणी
त्या ठिकाणी चंद्रमाचं महत्व आहे. आणि म्हणून या चंद्रमाचं सुद्धा इतर सर्व ज्योतींमध्ये कसं महत्व आहे ही गोष्ट त्यात अध्यारूत आहे. त्यानंतर त्या श्लोकाचा पुढचा भाग काय सांगितलाय की भू ही जी व्यारती आहे त्याच्यामध्ये ऋग्वेद आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर ऋग्वेद आहे. हे तीन जे लोक आहेत त्या तीन लोकांमध्ये हे तीन वेद आहेत. त्यामध्ये भूलोक जो आहे ही भूलोकामध्ये ऋग्वेद आहे. भू हा म्हणजे अंतरिक्षामध्ये सामवेद आहे. म्हणून अंतरिक्षामध्ये गंधर्व वगैरे जे आहेत हे अंतरिक्षात त्यांची वस्ती असते गंधर्व लोकांची. म्हणून त्या ठिकाणी सामवेद म्हणजे गान संबंध. भूलोक म्हणजे ज्ञानप्रधान आहे. म्हणजे ऋग्वेद जो आहे तो ज्ञानप्रधान आहे. आणि म्हणून भूलोकामध्ये अग्नीमध्ये हवन करता अग्नीची उपासना करताना ऋग्वेदाची उपासना ऋग्वेदाची स्थापना आणि वशिष्ठ ऋषींची वशिष्ठ ऋषींनी स्थापन केलेला हा ऋग्वेद जो आहे तो पृथ्वीवर आहे. म्हणून भूलोकाचा जो वेद कुठला आहे भूलोकाचा तर तो यजुर्वेद आहे. आणि भू हा म्हणजे अंतरिक्षाचा जर वेद काय असेल तर तो सामवेद आहे. आणि स्व हा म्हणजे स्वर्ग स्वर्गाचा जो वेद आहे तो यजुर्वेद आहे. आणि मह म्हणजे चतुर्थ जो चौथा लोक मह जो लोक आहे तो महर लोकामध्ये ब्रह्मतत्व आहे. म्हणजे पहिल्या तीन लोकांमध्ये तीन वेद आहेत आणि चौथ्या लोकामध्ये हे ब्रह्मतत्व आहे. आणि या ब्रह्मतत्वापासूनच सर्व वेदांचं महात्म्य सिद्ध होतं. कारण वेदाचं प्रतिपादन जो आहे ते ब्रह्मतत्वाबद्दलच आहे. म्हणून सर्व वेद काय सांगतात ब्रह्मतत्वाचं प्रतिपाद्य विषय काय आहे तर तो ब्रह्मतत्व आहे. आणि ते ब्रह्मतत्व महर लोकात म्हणून पहिल्या तीन लोकांमध्ये एक एक वेद झालेले आहेत की पृथ्वीमध्ये ऋग्वेद त्यानंतर अंतरिक्षात सामवेद आहे आणि स्वर्गलोकामध्ये ब्रह्म आहे. सर्व स्वर्गलोकामध्ये यजुर्वेद आहे. तेव्हा या तिन्ही वेदाचा जो प्रतिपाद्य विषय जो ब्रह्मतत्व आहे तो महर लोकात. म्हणून या चतुर्थ लोकामधला जो ब्रह्मतत्व आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या ब्रह्मतत्वापासूनच वेद निर्माण झाले आणि वेदाचा प्रतिपाद्य विषय सुद्धा हा ब्रह्मतत्वच आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या पुनश्च सर्व ज्योतीच्या माध्यमातून आणि व्याहतीच्या द्वारे हा परमेश्वराच्या उपासनेचाच हा मार्ग दाखवलेला आहे. तर तो मार्ग जो आहे तो त्याचा आशय आपण पाहिला की त्याचा आशय असा आहे की भू ही जी व्याहती आहे ही अग्नी या नामानेच ओळखल्या जाते. भू म्हणजे भूलोक जो आहे पृथ्वी भूलोक या ठिकाणी हे अग्नीचंच अत्यंत महत्व आहे. इथे हवन होतं अग्नीमध्ये आणि अग्नीनेच निर्माण झालेली पृथ्वी आहे. तेव्हा इथेही अग्निदेवतेचं इथे महत्व आहे. आणि अग्निदेवतेचं जी अधिष्ठाता कशाचा अधिष्ठाता आहे तर ही वाणीची अधिष्ठाता आहे. म्हणून या पृथ्वीवर वाणीचं महत्व आहे. इथे वाणी प्रत्येक प्राण्याच्या मुखातून वाणी निर्माण होते. विशेषतः मनुष्याच्या मुखातून जे जे काही अनेक प्रकारचे संवाद होतात अनेक भाषा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या भाषा या वाणीद्वारे निर्माण झालेल्या आहेत. या वाणीची अधिष्ठात्री देवता जी आहे ती अग्नी आहे. आणि ती अग्नी जी आहे ती ही पृथ्वीवर आहे. म्हणून पृथ्वीवर राहणारा जो प्राणी आहे त्याच्या मुखातून ती वाणी निर्माण होते असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तेव्हा ही वाणी जी आहे ही कशी आहे तर ती स्वयंप्रकाश निर्माण करणारी. म्हणजे या वाणीतून ओंकाराचा रव होतो. या वाणीतूनच मंत्राचा उच्चार होतो वेद मंत्राचा उच्चार होतो. म्हणून त्याला स्वयंप्रकाश ज्योती असं म्हटलेलं आहे. तेव्हा या ज्योतीद्वारेच ही हू ह्या व्यारतीची म्हणजे भूलोकाची उपासना ही ह्या वाणीच्या द्वारे होते. आणि या वाणीचा अधिष्ठात्रा जी आहे देवता ही अग्नी आहे. अशा प्रकारे हे वर्णन हे भूलोकाचं केलेलं आहे. पुढे भुवा हा ह्या ठिकाणी सांगितले की इथे वायू आहे. ते वायू देवता हे त्याचं मुख्य त्या ठिकाणी अंतरिक्षाचं अधिष्ठान आहे. आणि वायुदेवता हे त्वक इंद्रियाचं अधिष्ठान आहे. त्वक म्हणजे त्वचा त्वचेचा अधिष्ठाता वायू आहे. त्वक म्हणजे स्पर्श आहे. ज्या ज्या ठिकाणी त्वक इंद्रियामध्ये स्पर्श तन्मात्रा असते स्पर्शाने त्वचेचं जाणीव होते आणि स्पर्श तन्मात्राची अभिव्यक्ती ही वायूमध्ये होते. म्हणून या ठिकाणी भुवा हा म्हणजे अंतरिक्षामध्ये काय आहे सगळ्यात मुख्य तर अंतरिक्षात वायू आहे. आणि त्या वायुदेवताचा अधिष्ठाता जे इंद्रिय आहे ते इंद्रिय जे आहे ते त्वक म्हणजे वाणी आहे. ही त्वक इंद्रिय ही स्पर्श आहे. या ठिकाणी स्पर्श तन्मात्र आहे. त्वक म्हणजे त्वचा वाणी नाही. वाणी जी आहे ती पृथ्वीवर आहे आणि अंतरिक्षामध्ये त्वक म्हणजे ही त्वक इंद्रिय म्हणजे ही त्वचा आहे.
आणि त्वचेची तन्मात्रा ही स्पर्श आहे. तेव्हा ही स्पर्श तन्मात्रास प्रकाशित करणारी ही वायुदेवता ही ह्या भू हा म्हणजे अंतरिक्षात आहे. तेव्हा ह्या ज्योती विषयक जी उपासना आहे ती वायू त्वचा अशा प्रकारची असून ती भुवहा या ठिकाणी तिथे प्रस्थापित झालेली आहे. असं हे दुसऱ्या लोकांचं वर्णन आहे. तिसऱ्या लोकांच्या वर्णनामध्ये स्वहा. आता इथे सूर्य सूर्य हा देवताच मानलेला आहे. सूर्याला देवच मानलेला आहे आणि देवाचं स्थान हे स्वर्गामध्ये असल्यामुळे स्वहा हा स्वतः सूर्यच आहे. सूर्याचं काय लक्षण आहे तर सूर्य हा चक्षु इंद्रियाचा अधिष्ठाता आहे. अधिष्ठाता देवता आहे. चक्षु इंद्रिय देखील रूप तन्मात्रास प्रकाशित करणारी ज्योती आहे. तेव्हा ह्या ज्योती विषयक उपासनेमध्ये सूर्य आणि चक्षु इंद्रिय ह्याचा संबंध असून ती स्वह या स्वहा हा म्हणजे स्वर्ग ह्या व्याहरतीचा संदर्भ हा चक्षुशी आहे, हा सूर्याशी आहे आणि रूप तन्मात्राशी आहे. असं हे तीन गोष्टी या तिसऱ्या व्याहरतीबद्दल सांगितलेल्या आहेत. आणि आता अंतिम म्हणजे चौथी जी व्याहरती मह हा ही जी चौथी व्याहरती आहे त्याच्यामध्ये चंद्रमाचं महत्व दिलेलं आहे. चंद्रमाला मानलेलं आहे. चंद्रमा हे मनाचा अधिष्ठात्री देवता आहे आणि मनाच्या साह्याने मनाबरोबरच राहून सर्व इंद्रियाला आपापल्या विषयामध्ये प्रकाशित करण्याची ही क्षमता मिळते. मनाशिवाय कुठल्याही विषयाचं आकलन होणं अशक्य आहे. तेव्हा सर्व ज्योतीमध्ये प्रधान हे चंद्रमाला म्हटलेले आणि मनच हे मह व्याहरतीचं रूप आहे. म्हणजे मनाचा संदर्भ हा मह महरलोक जो आहे जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्वाचा संबंध हा मनाशी जोडलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणून ह्या महर व्याहरतीमध्ये मन मनाचं महत्व आहे आणि मनाचा अधिष्ठाता हा चंद्रमा आहे. म्हणून चंद्रमा म्हणजेच मनापासून समस्त ज्योतिरूप जे इंद्रिय आहेत त्यांना प्रकाशित करणारा अशा प्रकारे हे चौथ्या लोकाचं इथे महत्व दिले आहे. आणि अशा प्रकारे मनाच्या रूपाने ही परमेश्वराची उपासना करण्याची विधी या ठिकाणी दिलेली आहे. तेव्हा या पद्धतीने वेदांच्या विषयामध्ये आणि व्याहरतीच्या या प्रयोगाद्वारे परमेश्वराची उपासना ही कशी करावी असा हा विधी स्पष्ट केला आहे. त्याचा आशय असा आहे की भूहू हा ऋग्वेद असा आहे, भुवा हा सामवेद आहे, स्वहा हा यजुर्वेद आहे आणि महा हा हे ब्रह्मतत्व आहे. कारण ही ब्रह्मच समस्त वेदांचं महात्म्य आहे. त्यामुळे तात्पर्य असं आहे की संपूर्ण वेदामध्ये वर्णित जे काही समग्र ज्ञान आहे ते परब्रह्म परमात्म्यापासूनच प्रगट होत असतं आणि त्यांनीच ते व्याप्त केलेलं असतं. तेव्हा त्या परमेश्वराचेच वर्णन या तत्वरूपात वेदांनी केलेले आहे. यास्तवच हा सर्व वेदांचा महिमा सांगितलेला आहे. तेव्हा ह्या वेदाचा महिमा या तिन्ही वार्यातीमध्ये कसा आणि चौथ्या वार्यातीमध्ये ते ब्रह्मतत्व कसं आहे याचं विवेचन आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे ह्या वेदामध्ये या व्याहरतीचा प्रयोग करीत ही उपासना केली पाहिजे असा या ठिकाणी परमेश्वराचा आदेश आहे. त्यानंतर आता हे शेवटचा श्लोक जो आहे अनुवाक 5 श्लोक 3 त्याच्यामध्ये पुन्हा या चारी व्याहरतीचा संबंध हा प्राणतत्वाशी कसा आहे हे सांगून या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. तर इथे भूरिती वै प्राण भुवः इत्या आपाना स्वरिती व्यानः म इत्यन्नम अन्नेन भाव सर्वे प्राणा मह्यन्ते तावा एताश्च तत्रश्च चतुर्धा चतस्रो व्याहृतया तयो वेदः स वेद ब्रह्म सर्वेस्मै देवा बलिमावहन्ति. अन्वय असा आहे की भू इति वै प्राणः भुवः इति अपानः सुवः इति व्यानः मह इति अन्नम अन्नेन भाव सर्वे प्राणाः म्रियन्ते ताः वै एताः चतस्र चतुर्धा चतस्र व्याहृतः ता यः वेद सह ब्रह्म वेद अस्मै सर्वे देवाः बलिम अव्यक्ती. आता याचा शब्दशः अर्थ आणि आशय आपण पाहू. या ठिकाणी याचा शब्दशः अर्थ असा आहे ही भूहू ही जी व्याहृती आहे ती व्याहृती प्राणाचं लक्षण. ह्या ठिकाणी प्राण तत्व आहे. भू ही व्याहृती ही प्राण आहे. भू आहे ही अपान आहे. म्हणजे प्राणाचाच दुसरा रूप. सप्त प्राण पंचप्राणापैकी प्राण अपान आणि व्यान हे तीन जे प्राणाचे भाग आहेत त्यामध्ये प्राण हा भू ही पहिली व्याहृतीचा संबंध आहे. त्यानंतर अपान जे आहे हे भू आणि
व्यान हे स्वहा, स्वहा ही व्यान प्राण, मह म्हणजे महर, महर लोकामध्ये हे तिन्ही प्राणाचा जो आधार आहे ते अन्न आहे. म्हणून महर लोकामध्ये अन्न आहे आणि अन्नापासूनच समस्त प्राणाचं महात्म्य हे प्रस्थापित होत असतं. तेव्हा अन्नच हे या सर्व प्राणाचं आधारभूत तत्व आहे. तेव्हा या चारही व्यारती चार प्रकारे ते आविष्कृत होतात आणि या चार चार भेद असल्यामुळे एकूण व्यारती या सर्वांना मिळून हे 16 व्याहती अशा होतात. त्या सर्वांना आणि सर्व तत्वांना तो जो जाणतो, या सर्व प्रकारचं हे ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं आहे त्याला ब्रह्मवेत्ता असं म्हटलेलं आहे आणि तोच ब्रह्मतत्वास जाणतो. म्हणून ब्रह्मतत्वास जाण्याचं असेल तर हे चारही व्याहृती समजल्या पाहिजेत आणि त्याची अधिष्ठात्री सगळी देवता समजली पाहिजे आणि त्याच्यामध्ये असलेले पंचमहाभूताचा संबंध कळायला पाहिजे आणि प्राणतत्वाचाही संबंध कळायला पाहिजे. असे हे चार चार प्रकार त्याच्यामधले हे कळाले पाहिजेत आणि प्रत्येक प्रत्येक प्रकाराचंही ज्ञान हे परिपूर्ण झालं पाहिजे. असं संपूर्ण ज्ञान जिथे होतं तर त्यालाच ब्रह्मविद्या असं म्हटलंय आणि तिथेच तो ब्रह्मविद्या जो आहे तो ह्या ब्रह्मतत्वास जाणतो. अशा या ब्रह्मविद्यास सर्व देवदेवता समर्पित होतात. जो ब्रह्मवेत्ता होतो त्यांना देवता स्वतः त्या ठिकाणी शरण जातात आणि देवता त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सहाय्यभूत असतात. म्हणून असा प्रकारचा जो ज्ञान प्राप्त करतो आणि उपासना करतो तर तो ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्मतत्वासा जाणणारा असा हा ब्रह्मवेत्ता जो आहे तो त्या देवदेवतेहूनही तो श्रेष्ठ होतो आणि सर्व देवदेवता त्याच्या जवळ असतात आणि त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये हे त्याच्या बरोबर त्याला सहकार्य करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे असं त्या देवतांना वाटत असतं. असं त्या ब्रह्मवेत्याचं महत्व आहे आणि असं त्या ब्रह्मतत्वाचं महत्व आहे. म्हणून या ब्रह्मतत्वाला जाणण्याकरता या चारही व्याहृती आपल्याला कळायला पाहिजेत आणि चारही व्याहृतीचं हे समग्र ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये देवदेवतांचं सहकार्य आपल्याला मिळू शकतं. असं हे निष्कर्ष हा 5व्या अनुवाकामध्ये या 3 श्लोकामध्ये आपण पाहिला. अशा रीतीने हा चतुर्थ अनुवाक आणि पंचम अनुवाक असा हे 2 अनुवाक आपण परिपूर्ण केले. त्याच्यानंतर याची पुढची फलश्रुती काय आहे हे 6व्या अनुवाकामध्ये आपण पुढच्या रविवारी बघूया. हा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.